चेंडूवर एक धाव मिळते की नाही ते बघायचं आहे. मात्र तिथं एक धाव पूर्ण झालेली आहे. थोडा ओव्हरथ्रो होत होता पण चांगला कव्हर केला एडवर्ड यानं आणि त्याच्यामुळे एक धाव मिळते. या एक धावेच्या सहाय्याने बाईचा इशारा पंच कपिल सरांकडून या एक धावसंख्येने स्वतःचं नाही पण संघाचं खातं एक या धावसंख्येने उघडलेलं आहे. पुन्हा एडवर्ड उत्तनकर आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मानव स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर कैलास गोलंदाज एडवर्ड. शतकातील पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. अनिल कोहली तिथं उभे आहेत त्यांच्याकडे चेंडू जातो पण एक धाव त्यांनी धावून काढलेली आहे. थोडं तिथं मला वाटतं अनिल कोहली यांचा पाय घासरला होता त्याच्यामुळे थ्रो केलेला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. अच्छा एक धाव आणखी मिळते. या एक धावेच्या साईडने मड ए या संघाच्या 2 धावसंख्या झाल्या. मड ए मास्टर ए या संघाच्या 2 धावसंख्या झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज एडवर्ड टू कैलास. चांगली गोलंदाजी आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी एडवर्ड उत्तनकर यांनी या चेंडूवर केलेली आहे. धाव मिळणार नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. नमस्कार. पुन्हा गोलंदाज एडवर्ड उत्तनकर आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर येताना दिसतोय. राईट मोर द विकेट मारा आमच्या एंडकडनं सुरुवात करण्यासाठी तयार होतोय. फक्त टॅप केले जातोय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. तिथं विष्णू उभा एक धाव पूर्ण. दुसरी बघूया होते की नाही. एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या टोटल पोचली ती 3 या धावसंख्येवर 3 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. हे पहिल्या शतकामध्ये आपण बघितलं 2 लेग बायज आणि 1 बॅटला लागून गेलेली धाव आहे. यासारखी गोलंदाजी अप्रतिम झालेली. एडवर्ड उत्तनकर यांच्याकडून 4 चेंडू टाकलेत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता थोडा खांद्याचा उपयोग जास्त केलेला आहे एडवर्ड याने पण त्या चेंडू थोडा अखूट टप्प्याचा होतो. फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय मानव यांनी 4 या धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. पहिल्या शतकातील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इकडली जर तुम्ही आउटफील्ड बघितली थोडं इथं पाऊस झालेला आहे. त्यांचे ताजं ग्रास आपल्या समोर दिसतंय. येस मिस्टर जयेश आणि मिस्टर देवेंद्र बॅड लक तुमचं कारण शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही सामना आणला होता. पुन्हा एकदा गोलंदाज एडवर्ड आपल्या शतकातील पुढचा चेंडू मानव याच्यासाठी. आता मात्र चांगली कमबॅक गोलंदाजी आणि पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 7. पहिल्या शतकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 7. 0 गडी बाद. थोडी संधी डीजेवाल्याला देणार आहोत. थोडी डीजे वाजवण्याची. दुसरा नंबर जे शतक आहे ते टाकण्यासाठी डॅनी पावला येतोय. या गोलंदाजाला दुसरं शतक टाकण्यासाठी इथं एडवर्ड उत्तनकर कॅप्टन आणि त्या संघाच्या खेळाडूने त्याला बोलवलेलं आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे बघा. शेतकऱ्याच्या नंबरमध्ये त्याचा दुसरा नंबर आहे. मात्र यंदाच्या वर्षामध्ये थोडा मनोरीचा जो संघ आहे तो पिछाडवर आहे कारण फक्त एकच फायनल त्यांनी मारलेली आहे. 3 फायनल दारोली आणि अक्सा संघाने मारलेली आहे. त्याच्यानंतर आपण शेवटची स्पर्धा इथे गेट टुगेदरची स्पर्धा या ग्राउंडवर खेळवली जाते. ऑफच्या दिशेने खेळून काढला. चेंडू खूप जोराने गेलेला आहे. अवीच्या चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. सोपा एकदम थ्रो दिला जातोय आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथं बाद होतोय. तो म्हणजे कैलास हा फलंदाज इथं सॅक्रिफाईस करतोय आपलं विकेट आणि 9 या धावसंख्येवर मड ए मास्टर्स संघाचा पहिला मोहरा बाद होतो तो धावचीतच्या रूपात 9 या धावसंख्येवर. आता त्याची जागा घेण्यासाठी एक नवीन फलंदाज येतोय ज्याचं वय गेल्या महिन्यातच की मला वाटतं 40 वर्ष त्यांनी पार केलेले आहेत. तो म्हणजे शशांक बाटे येतोय. एक आक्रमक फलंदाज. चेंडू काय जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. कांदिवली संघाचा अक्षत. कांदिवली संघाचा अक्षत तुम्हाला थोडं इथं यायचंय. भाई तुमच्यासाठी थांबलेले आहेत. अक्षत यांनी इथे यायचंय प्लीज. अक्षत. पुन्हा एकदा गोलंदाज
डॅनी पावले आपल्या शतकात पुढचा चेंडू, पुन्हा तसा चेंडू, त्याच पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. दोन्ही चेंडू बघायला गेले. आताचा जो चेंडू होता थोडा आखूड टप्प्याचा होता, त्याच्यामुळे फलंदाजाला काही करता आलेलं नाही. दोन चेंडू डॉट्स लगातार गेलेले आहेत. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं 1 या धावसंख्येसाठी आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 10 या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. याच्यानंतर होणारा सामना गोराय बी संघाचा कॅप्टन अरुण कदम आणि अक्सा संघाचा कॅप्टन धुरंधर म्हात्रे. टॉससाठी यायचं. धुरंधर म्हात्रे आमच्या बाजूला मला वाटतं कुठं आहेत, तर अरुण कदम यांनी टॉससाठी यायचं आहे. धुरंधर म्हात्रे तुम्ही देखील टॉससाठी या. पुढचा चेंडू शशांक यांच्या बॅटीतून एक मोठा फटका येतोय. 6 या धावसंख्येसाठी जातोय. शशांक भाटे अगोदरचा सामना जो होता तो पहिल्या चेंडूवर तो वाद झाला होता, पण ह्या सामन्यामध्ये तो चांगली फलंदाजी करेल याच्यावर पूर्ण कल्पना आहे मड मास्टर ई या संघाची. आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकारासाठी चेंडू पाठवलेला आहे. या 6 धावेच्या 6 धावसंख्या पोचली ती मिस्टर आल्हाद 16 या धावसंख्येवर. 16 धावसंख्या झालेली आहे. दुसरं शतक या मैदानावर चालू आहे. सामना चालू तो मनोरी मास्टर्स वर्सेस मड ए मास्टर्स या दोन संघादरम्यान हा प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज डॅनी पावल्या. आता मात्र चांगला चेंडू जबरदस्त आहे. मात्र बघूया पंच कपिल सरांकडून इशारा येतोय वाईटचा एक अवांतर धाव मिळते. चेंडू देखील बोनस मिळणार आहे. या अवांतर धावेच्या 6 धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर. 17 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा डॅनी पावले आपल्या गोलंदाज मार्गावरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज शशांक भाटे ज्यांनी 1 षटकार मारलेले आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथं बघा एसटी रक्षकाची भूमिका आपण जर बघायला गेली तर चांगली एसटी रक्षकाची भूमिका बघायला मिळते दिगंबर कोहली यांच्याकडून. दोन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. एक फलंदाज बाद मड ए मास्टर्स या संघाच्या. तर बघा तिसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज येतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज ज्या गोलंदाजांनी या मोसमामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं 16 स्पर्धा झाल्या गेल्या वर्षी तर यंदाच्याच वर्षी या 16 स्पर्धेमध्ये जास्त विकेट्स घेतलेला हा गोलंदाज म्हणजे संतोष शिरुके गोलंदाजासाठी येतोय. ज्या गोलंदाजांनी मला वाटते 34 की 35 फलंदाज बाद केले होते. तो नंबर 1चा गोलंदाज येतो म्हणजे संतोष शिरुके. स्ट्राईकवर फलंदाज मानव. शतरक्षणामध्ये जर बघायला गेलं तर 3 शतरक्षक ऑनलाईनच्या बाउंड्रीच्या जवळ आहेत. पहिला चेंडू इथं बरोबर बॅटच्या पट्ट्यात येतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 या धावसंख्येसाठी आणि षटकाराच्या 6 धावसंख्या पोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवर. संतोष शिरुके हा गोलंदाज आहे आणि फलंदाजीचा षटकाराचा जो मारला तो मानव आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष शिरुके आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र इथं बघूया वेट फॉर द अंपायर सिग्नल. मात्र एक धाव मिळते ती व्हाईटच्या रूपात 1+1 2 धावा मिळत आहेत. एक धाव काढलेले एक व्हाईटची धाव आहे. सर ते 2 धाव मिळत आहेत. त्या 2 धावीच्या 6 धावसंख्या पोचलेली आहे ती 25 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष शिरुके आपल्या षटकातील पुढचा चेंडू. शशांक भाटे हा फलंदाज. आता मात्र चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडा एक्स्ट्रा बाउन्स घेतोय चेंडू. मात्र दिगंबर कोहली जो एसटी रक्षक आहे अक्सा टॉस जिंकून पुढचा जो सामना होता अक्सा मास्टर्स वर्सेस गोराय बी मास्टर्स. अक्सा मास्टर्स संघाचा कॅप्टन टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग स्वीकारले. ऑन साईडला फिरवला जातोय चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 या धावसंख्येसाठी आणि चौकाराच्या 6 धावसंख्या पोचलेली आहे ती 29 या धावसंख्येवर.
पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चांगला बघूया ड्राईव्ह आहे, पण शतरक्षकाच्या थोडा वाक्या बाहेर आहे. चेंडू एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावताय, दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे आणि दोनच धावेवर इथं समाधान असेल दोन्ही फलंदाजाकडून. या दोन धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर. धावसंख्या 31. मॅच बॉल आलेला आहे. अक्सा संघाचा कॅप्टन धुरंधर यांच्यानंतर जो सामना होईल तो अक्सा संघाचा कॅप्टन धुरंधर यांनी टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारला. बघूया आता जेल उडालेला आहे. एडवर्ड उत्तनकर जेलच्या खाली आणि शशांक भाटे हा फलंदाज इथं बाद होतोय. नंबर 2 चा फलंदाज मास्टर ए संघाचा बाद होतोय 31 या धावसंख्येवर. शशांक भाटे यांनी एक चौकार, एक षटकार आणि एक दुहेरी धाव काढून 12 धावसंख्येवर तो बाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो देखील नवीनच आहे. नवीन हा फलंदाज आलेला आहे नंबर 4 वर. धाव संख्या 31. 2 फलंदाज बाद. 2 आता फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. स्ट्राईकवर नवीन, नॉन स्ट्राईकवर मानव. संतोष यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज नवीन. संधू चांगला बॅटची कट लागून चेंडू जाते फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. आता कुठं थ्रो केलेलं आहे ते दयानंद याला देखील माहिती नाहीये. तर मला वाटतं नवीन यालाच फिल्डर समजला होता आणि चेंडू एकच धावेसाठी जातो. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 32 या धावसंख्येवर आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर अँड स्कोर इज 32 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं शतक 3 षटकामध्ये 32 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं शतक फ्रान्सिस पार्लेकर घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज नवीन. पहिला चेंडू खूप उंच उडालेला आहे. बघूया चेंडूवर फ्रान्सिस पोहोचतोय की नाही. मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेच्या साहाय्याने टोटल धावसंख्या झालेली ती 34 या धावसंख्येवर. याच्यानंतर एक सत्कार होणार आहे. त्या सत्कार वीराचं नाव आहे शंकर जाधव भाऊसाहेब, नगर परिषद लोलवणा येथील आहेत. त्यांचा सत्कार होणार आहे. तर मी शंकर जाधव भाऊंना विनंती करू की त्यांनी कॉमेंट्री कक्षाच्या बाजूला जे टॉस का बॉक्सचं बोर्ड लावलेलं आहे तिथं यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया एसटी रक्षक स्वतः तिथं पोहोचतोय मात्र तरी देखील बघूया फलंदाज पोहोचलेला आहे की बघायचं आहे आणि फलंदाजाला इथं बाद ठरवलं गेलेलं आहे. कारण तिथं मला वाटतं कोण होता दिगंबर तर पुढे गेला होता पण त्यांना बॅकअपसाठी एक शतरक्षक आला होता. त्यांनी चेंडूला पकडून स्टंपवर लावला आणि फलंदाज धावबाद झालेला आहे. 35 या धावसंख्येत तिसरा फलंदाज बाद होतोय. शंकर जाधव भाऊसाहेब नगर परिषद लोलवणा याचा सत्कार होतोय आणि सत्कार करण्यासाठी आपले मंडळाचे अध्यक्ष भास्करजी कोळे आहेत. तसंच आपले खजिनदार नाही उपसचिव किरणजी वैथी देखील आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू कैलास यांच्यासाठी. बघा एक ऑन द राईज खेळलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केली जाते. शतरक्षण केलं जाईल तोपर्यंत सहज 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. थ्रो दिला जातोय फ्रान्सिस पार्लेकर यांनी. बॅकअपला 3 शतरक्षक आहे आणि धावसंख्या 2 धावेच्या साहाय्याने पोहोचलेली आहे ती 37 या धावसंख्येवर. धन्यवाद शंकर जाधव भाऊसाहेब, तुम्ही इथं आलात तुमच्या वेळात वेळ काढून म्हणून तुमचे खूप आभारी. आमच्या मनापासून मंडळाच्या वतीने तुमचे आभार मानतोय.
धाव संख्या 37. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र बिग हिट आहे. बघूया शतरक्षक दयानंद फजिंदा त्या चेंडूच्या खाली झेल पकडून इथं कैलाश देखील बाद होतोय. नंबर 4चा फलंदाज मला बाद झालेला आहे तो म्हणजे कैलाश. 37 या धावसंख्येवर मड मास्टर ए या संघाचा. आणि आता त्यांना साथ देण्यासाठी नवीन जो फलंदाज आलेला आहे तो म्हणजे मडचा एक हुकमे एक्का म्हणून मानला जाणारा दत्ता कोळे येतोय नंबर 6वर फलंदाजीसाठी. नंबर 6चा आकडा त्याच्यासाठी प्रॉपर नाही आहे. हा फलंदाज दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा नंबर आहे. पण मला वाटतं प्रॅक्टिस नसल्या कारण दत्ता याला थोडं लेट पाठवलेलं आहे. फ्रान्सिस पार्लेकर दत्ता याच्यासाठी. इथं मला वाटतं बघूया फलंदाजाला इथं LBWची अपील केली जाते. पण पंच जे आहेत ते सांगतायत की थोडा जो बॉलचा इम्पॅक्ट आहे तो थोडा उंच आहे. थोडा उंच असल्या कारणाने पंचांनी त्यांना नॉट आऊट ठरवलेलं आहे. पण लेग बायचा इशारा एक येतो. या एक धावेच्या सहाने धावसंख्या पोचली ती 38 या धावसंख्येवर. लास्ट बॉल आहे. धावसंख्या 38. शेवटचा चेंडू आहे. फेस करण्यासाठी मानव एक असा खेळाडू ज्या खेळाडूने भरपूर सामने चांगले खेळलेत. 11 धावसंख्येवर तो खेळतोय. त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार एक एकेरी धाव. फ्रान्सिस पार्लेकर टू मानव. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. आमच्या एंडकडनं धावायला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बघूया. अनिल कोहली त्या चेंडूच्या खाली जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. बघा तिथं थोडा मला वाटतं चेंडू देखील डान्स करतोय. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि तिसरी धाव मला वाटतं होणार नाही का. फ्रान्सिस पार्लेकर यांच्या हातात चेंडू येतो आणि फलंदाज धावबाद होतोय. टोटल धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 41 धावेचं टार्गेट मनोरी मास्टर्स या संघासमोर ठेवलेलं आहे मड ए मास्टर्स या संघानं. आणि बघूया याच्यानंतर आपल्याला थोडा डीजेचा आवाज येईल. डीजेचा आवाज संपल्यानंतर पुन्हा आपले संघाचा कॅप्टन धुरंधर यांनी टॉस जिंकलेला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग स्वीकारलेल्याने गोराय बी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. बॅटर आपण लगेच या आलेल्या तिन्ही बॅटर लगेच पाठवून द्यायचे. मड ए विरुद्ध मनोरी या दोन टीममध्ये ही मॅच. मनोरीला टार्गेट आहे ते 41चं टार्गेट आहे. 41 टू विन. कारण दुसऱ्या फेरीतला हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना असेल.
3 फेरी जर तुम्ही जिंकल्या तर नक्कीच तुम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकाल. यानंतर तुम्हाला सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुळे आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आई एकविरा चषक 2024 एक जबरदस्त आयोजन. पुढील मॅच जी आहे ती अक्षा विरुद्ध गोराई बी अशी मॅच असणार आहे. दोन्ही टीममध्ये टॉस झालेला आहे आणि नक्कीच दुसरा सामना सुद्धा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. हे जे मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून भरपूर चांगली कामे समाज उपयोगी कामे होत असतात. वह्या पुस्तकं वाटप असो किंवा आदिवासी गरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा वह्या वाटप, दप्तर वाटप, शाळा उपयोगी वस्तू वाटप केले जात असतात. आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा प्रोग्राम, त्याच प्रकारचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. खरं उद्याच्या दिवसामध्ये याच ग्राउंडवर, याच मंचावर, या लोणावळ्याच्या दौऱ्यामध्ये, या चषकामध्ये आपण पाहणार आहोत दिव्यांग जे मुलं आहेत, दिव्यांग मुलांना सहकार्य आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी सुद्धा केला जाणार आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. रक्तदान शिबिर हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे या मंडळाचं. कारण जवळजवळ 300 ते 350 बॅग वर्षाला ते रक्तदान दान करत असतात. या मंडळाचे कुठल्याही बाहेरचा व्यक्तिमत्व नसते. या मंडळातून जे खेळाडू आहेत त्यांचे नातेवाईक किंवा खेळाडू प्रत्येक वेळेस प्रत्येक गावागावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि रक्तदान करत असतात. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल उचलून खेळलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकारांनी करतोय सुरुवात फलंदाज दिगंबर. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर आणि फक्त 2 रन या ठिकाणी मिळतात. मिलांची अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. 6 रन 41चं टार्गेट आहे. 10 पेक्षा थोडंसं जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकायला. प्रथम बॅटिंग केली होती मड ए टीमने आणि 41चं टार्गेट ठेवलेलं आहे. आणखीन एक चांगला फटका. फिल्डर मात्र आहे. ओ माय गॉड, कॅच या ठिकाणी सुटला जातोय. थोडंसं स्लीप झाला, बॅलन्स गमावलं. रनआउटची सुद्धा संधी आहे. काय होईल? एका बॉलवर 2 वेळा संधी होती गडी बाद करण्याची, मात्र दोन्ही वेळा संधी गमावलेली आहे. या ठिकाणी फिल्डिंग करत असताना मड ए टीमने जीवनदान मिळतो फलंदाजांना. थोडासा स्लीप झाला. फ्लॅट शॉट होता आणि फ्लॅट शॉट ज्यावेळेस अगदी जोरात येतो ना बाउंड्रीवर, त्यामुळे जज करण्यामध्ये थोडासा चुकतोय क्षेत्ररक्षक आणि तेच या ठिकाणी घडताना आपल्याला दिसलं. 1 रन मिळते आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 7 रन 7 वर जाऊन पोहोचतोय दिगंबर. अंपायर संजय सांगेकर हे षटक संपल्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. परत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अशोक. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट मारा. लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतो. आणखीन एक चांगला फटका. कुठलाही फिल्डर नाही आणि हा बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोर लाईक बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी हा येतोय एकविरा चौकार. डॅनी पावल्या अटॅकिंग बॅटर म्हटला जातो आणि तो अटॅक कायम ठेवलेला आहे. सो आपला नॅचरल खेळ आहे तो खेळ दाखवताना दिसतोय डॅनी पावल्या. चौकारांनी खातं ओपन करतोय. टीमचं टोटल पोहोचवतो स्कोर बोर्डवर. 11 रन डबल फिगरमध्ये स्कोर पोहोचतोय.
सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे. 41चं टार्गेट चेस करत असताना मनोरी या टीमची. अशोक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, डॅनी पावलेसाठी हा बॉल उंच गेलेला हवेत. फिल्डर येतो, बॉल खाली 2 फिल्डर आलेले आहेत, मात्र कॅच सुटला जातोय. कॉलिंग नव्हतो दोन्ही शतरक्षामध्ये आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. थोडासा कठीण होता हा कॅच, भरपूर उंच गेला होता आणि अशा उंच कॅच जज करणं थोडंसं कठीण होत असतं आणि तेच घडलं. कॅच सुटतोय, जीवनदान मिळतं डॅनी पावले याला. 2 रन मिळतात. 2ने डॅनी पावले जाऊन पोहोचतो स्कोरबोर्ड फॉर 6 वर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड 13 वर. वैयक्तिक 6 वर डॅनी ॲडवर्ड खेळतोय, दिगंबर खेळतोय 7 वर. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही सुद्धा फलंदाज देताना दिसतात आपल्या टीमसाठी, मनोरी टीमसाठी. हो, यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉलथ्रोमध्ये चांगला बॉलला अडवला जातोय. चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग करताना दिसतोय गोलंदाज अशोक. कुठल्या प्रकारचा रन नाही. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 41चं टार्गेट चेस करत असताना मनोरी टीमचा स्कोर झालेला आहे 13 वर कोणताही विकेट नाही. एक रनआउटच्या रूपाने विकेट गेला होता, मात्र बघितला पण अशोकच्या खात्यामध्ये विकेट नाहीये. ॲडवर्ड आउट झालं होते 0 वर. शशांकने रनआउट केलं होतं ॲडवर्डला. त्यानंतर मात्र डाव सावरला दिगंबर आणि डॅनी पावल्या याने. चांगलं टोटल आपण बघतोय स्कोरबोर्डवर 13 रन स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. यस, चहाची व्यवस्था सुद्धा सुरू झालेली आहे. लंच झाल्यानंतर चहाची व्यवस्था सुद्धा सुरू झालेली आहे. ज्याला कोणाला चहा प्यायचा असेल तरी आमचे डाव्या बाजूलाच आपली कॅन्टीन आहे, ज्या ठिकाणी आमचे कुक पांजूवरून आलेले कुक जे आहे ते अतिशय चांगले आचारी मराठीमध्ये म्हटले जातं. चांगलं रुचकर जेवण बनवलं, चहाची व्यवस्था सुद्धा झालेली आहे. आस्वाद घ्यायचा आहे आपण. एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन, चांगली सुरुवात आहे. उर्वरित जर बघितलं 3 षटक अद्याप शिल्लक आणि 3 षटकामध्ये जवळजवळ 28 अंकींची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 9.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आता हे आव्हान एवढं मोठं नसेल, मात्र कधी कधी छोटं आव्हान सुद्धा मोठं होऊ शकतंय, कारण गोलंदाजी समोरच्या टीमने जर त्याप्रमाणे केली तर. नवीन येतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज नवीन पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे दिगंबर. दिगंबर 7 वर खेळतो. 3 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय दिगंबर याने. नवीनचा पहिला बॉल. हो, यावेळेस पूल करायचा होता, बघितला पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. प्ले अँड मिस, डॉट बॉल. पहिलाच बॉल अप्रतिम टाकतोय गोलंदाज नवीन. नवीनने या षटकामध्ये एक नाविन्यपूर्ण गोलंदाजी जर केली, विकेट मिळवल्या आणि त्यानंतर 5 पेक्षा कमी रन जर दिले तर नक्कीच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये येईल. नवीन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. ओहो हो, व्हॉट अ शॉट. पुल केलाय आणि पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. 6 रनसाठी षटकार. फटका, टायमिंग प्रॉपर, मिडालेजला चांगला बॉल घेतला आणि पाठवून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकारासाठी हा येतोय 21वा षटकार आणि षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 19 रन्स, 19. ओ, यावेळेस हुक केले बॉलला डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल अडवला जाईल. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, बॉलला अडवून थ्रो करेल तोपर्यंत वेल होता दोन्ही फलंदाजाकडे 2 रन पूर्ण करण्याचा आणि 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय मनोरी टीमचा 21 रन, 21. अद्याप ही 20 रनची आवश्यकता असेल. पहिले 21 रन जर आपण बघितले तर फक्त 9 बॉलमध्ये कंप्लीट केलेले आहेत. उर्वरित 15 बॉलमध्ये कामेश स्पोर्टचे मालक कामेश आलेले आहेत. वेलकम कामेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ, खोलबट टप्प्याचा बॉल ऑन द राईट, डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. फिल्डिंग अतिशय चांगली
लॉंगॉनचा फिल्डर एकच रन मिळेल. वॉट ऑफ फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. मानव जबरदस्त फिल्डिंग करताना दिसतं लॉंगॉनच्या दिशेने. सपाट्याने आला होता बॉलवर आणि तेवढा चांगला थ्रो सुद्धा केला नॉस्टक एंडला. फक्त एकच रनवर समाधान मानावा लागते दोन्ही सुद्धा फलंदाजांना. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 22 वर. नवीन पुन्हा एकदा ओ क्रॉस पॅटेड शॉट खेळायचं होतं, प्ले अँड मिस. डॉट बॉल जातोय. डॉट बॉल थोडंसं प्रेशर जरूर वाढवेल, मात्र तेवढं प्रेशर नसेल आता, कारण जर बघितलं आपण तर 22 झालेले, आणखीन 19ची आवश्यकता आहे. बॉल शेष आहे ते 13 बॉलमध्ये 19, तरी सुद्धा एक रफ अँड टफ मॅच आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर चुकतो. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल फरार होईल की काय? यस, बॉल जातोय बाउंडच्या बाहेर. वाईटचा सुद्धा इशारा आहे पंचांचा आणि चौका सुद्धा. एकंदरीत 5 रन मिळतील या बॉलवर. फिल्डरद्वारा डॉट बॉल ओव्हरचे होते समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 27. उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये रन हवे आहेत ते 14. 7च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एक सूचना असेल, आपण एन्जॉयमेंट आणि एका ठिकाणी जमा करा प्लीज. कारण आपण मुंबईकरांना असं दिसले पाहिजे आपण स्वच्छ नगरीमधून आलेलो आहोत, त्यामुळे या ठिकाणी कचरा प्लीज करू नका. गोलंदाजी मार्कवर बॉलर येतो मिलन पाटील. बॉलिंग मार्कवर 67 नंबरची जर्सी आहे मिलन पाटीलची. ओहो, पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार. बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी आई एकविरा षटकार. पुन्हा एकदा पुलचा फटका. आणखीन एक पॉवरफुल शॉट. पुल अँड सक्सेसफुल, वंडरफुल. 6 रन्स. आहे या फलंदाजाला की सामना लवकर संपवायचे. दिगंबर याला अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो. दिगंबर लगातार 2 षटकार आलेले आहेत. 3 येतात काय बघूया. हो, डाऊन डिले या वेळेला पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा मला वाटते की थोडंसं ब्रश होऊन गेलेलं आहे बॉडीला बॉल. सो हा फेअर डिलेव्हरी आहे. नक्कीच 2 षटकार आले होते, असं वाटलं की 3 षटकार येतील की काय. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. स्कोर बरोबर 39. फक्त 2 रन दूर आहे विजयापासून मनोरी टीम. आणखीन एक फटका जबरदस्त. हा सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. 3 षटकार येतात या
ओव्हरमध्ये आणि षटकाराने हा विजयी विजयश्री संपादन करतो मनोर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मड ए टीम. केली जबरदस्त आपण बघितलं दिगंबर यांनी 4 षटकारांनी एक चौकार ठोकला. एकंदरीत 34 रन्सवर नॉट आउट राहिलेले दिगंबरसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. अक्षा